डायरेक्ट आरा लाव फास्ट होईल मी डायरेक्ट तो केव्हा डायरेक्ट नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 10 वाजलेत आणि मंडळी आजचा गेटअप जरा वेगळा आहे कारण का आज आपल्या भात लागवडीचा शेवटचा दिवस आहे. शेवटचं म्हणजे आपल्या जे बांधातलं जे वावर आहे तिथं बाकी राहिलं आहे भात लावणीचं. आता बांध म्हणजे काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढं सांगतोच, पण विषय असा होतोय की आज जरा पाऊस पण पडतोय. काल आपण अकोल्याला गेलतो, अकोल्यावरून ते काम झालं आणि आजचा दिवस आपल्या भात लागवडीचा शेवटचा दिवस असणार आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आज जरा हलकासा पाऊस पडतोय आणि या पावसामध्येच भात लागवड करणार आहे. आणि बांधाचा विषय म्हणला ना की बांधाची आवनी ना पाऊस कमी झाल्यावरच घेतले जाते. ते का घेतले जाते तर तुम्हाला आता सांगतो. बघा हा जो बांध आहे आता इथं आपण उभं आहे बांधामध्ये, तर याला बांध का म्हणलं जातं आहे तर आमच्या डांगण भागामध्ये याला बांध म्हणलं जाते. कारण का ह्या डोंगराचा आणि या डोंगराचा जो पाणी असतो ना तो पाणी इथून येतोय बरोबर. याला ओढ्याचा वावर म्हणतात किंवा बांध म्हणतात बरोबर. आता या बांधाची आवणी एवढं लेट का तर कारण का हे जे वर डोंगर दिसतंय तुम्हाला, या डोंगराचा पूर आहे ना या वावरातून येतो आणि ते भात दडपू नये म्हणून ही आवणी नंतर केली जाते. कारण का पूर जास्त असल्यामुळं भात लागवड वाहून जाऊ शकते किंवा दडपू शकते किंवा सडू शकते, असं काही भरपूर कारणं त्याला बरोबर. त्यामुळे आवणी 15 ऑगस्ट झाल्याच्या नंतरच ही आवणी घेतली जाते डायरेक्ट बांधाची. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. म्हणजे माणसं आलेत बघा दिसतात बांधावरती. आता या बांधाच्या खाली ना इथं रोप आहे, एक कोंडी आहे छोटीशी आणि त्या कोंडीमध्ये रोप करण्याचं काम चालू आहे. चला आता आपण जाऊया तिकडे जाऊया, व्हिडिओ कंटिन्यू करा. चिखलासाठी ना आपण मोठा ट्रॅक्टर नाही, हा जो छोटा पॉवर विडर आहे ना 7 HP तो सांगितलाय. देखील सेट काय विषय काय आहे हां काय गुतलंय काय त्या मशीनचा बार धुकाट काढा होईल त्या होईल, काय विषय नाही. ती बंद जाईल तर आपण अशी तर वाट टाकू हा पण धुकाटच काढ, चिखल चांगला झाला पाहिजे. असा वावर आहे ना भाऊ, त्याच्यामुळं मग धुवून आलाय कपडे बिपडे गुतच आहे ते ह्या गुतला. तिकडे पक्का माग सांगत या काहीतरी 24 का 25,000 रुपये. एकदा बंद झाली का तिला 10 वेळ जर काढायला लागत आहे. आता कुठं आहे रे, झाली बाई फायनल झाली. त्याला डायरेक्ट आरा लाव फास्ट होईल मी डायरेक्ट तो केव्हा डायरेक्ट. म्हणजे हे बघा इथं चिखल झाला आहे आणि आता आपण ना जिथं रोप खणायचं काम चालू आहे ना तिथं जाऊ. काय झालं आपल्याला काम काय आहे, जिथं माणसं रोप खणतात ते मुठ बाहेर काढायचं आणि या जिथं चिखल झाला आहे तिथं पांगवायचं पसरवायचं. चला बुजगावना घेतला हे होतो कारण का विषय असं आहे बुजगावण्यासाठी का पाऊस 100% येणारच. जिम पाऊस पडतोयच पण आता जरा थडकलाय त्यामुळं आणि पाऊस येईलच आणि घर जरा लांब आहे थोडंसं 200-300 मीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळं मग जायला जमणार नाही सारखं नाही का काम असल्यावर. आणि तुम्हाला माहिती आहे एकतर मी कामाचा गाड आहे, मी एकदा काम करायला लागलो ना लय फास्ट काम करतोय बेकारमध्ये. चला आता ना इकडे जातो जिथं भाताचं रोप खाण्याचं काम चालू आहे तिथं जाऊ आणि तिथं मूठ काढू बाहेर. चलो व्हिडिओ कंटिन्यू करा. तर हे बघा इथं भाताचं रोप खाण्याचं काम चालू आहे आणि मूठ पण काढायचं काम चालू आहे. तर आता आपण ते मागं इथं कंतील इथं बांधावरती काढू. चला स्टार्ट नाव. हा बरोबर बस ओके. तो आज मुठवून दमून जाणार आहे. तुला म्हणला काल प्रोटीन घे जरा, काल प्रोटीन घेतला असा आज जरा जोशमध्ये असता तू. हा ते आज लय माणसं सांगितलं होतं खरंच, एवढी काल सांगितलं
हा मावशीचा लावून दिला का जरा वरला त्याला म्हणा बोल ना पटापट राव अरे होईल का या काय आता कुठं आलाय अर्धा झाला नाही अजून टाइमपास करतोय निसता येड्या असा कुठं आहे म्हणून ना दुपारचे 12 वाजलेत बघा इथं बरेच मूठ साचलेत इकडं पण माणसं आणि इकडं पण माणसं काय काम करतोय इथं आता ही जागा जेवढी रिकामी दिसते ना हे मूठ मी वळून बघा इथं आणले तुला तुम्हाला दाखवतोय बघा हे बघा इथं टाकलेत ते मूठ आण इथं टाकतोय आणि मग आपल्याला हे जे वावर आहे ना इथून हे एवढं ही लावणी करायची आहे त्याचं चिखल बाकी आहे अजून तर हा ट्रॅक्टरवाला बघा त्या चिखलच्याच वावरामध्ये अजून काय कुठं नाहीत आता पण होईल काय विषय नाही 12 वाजलेत आताशी निवांत होऊन जाईल काय विषय नाही चला कशी तुम्हाला का तुमचा पाठ दुखाचा तुम्ही 10 सीटर घालून या तुम्हाला देखवतच नाही तुम्ही सगळ्या जावा सारखा जाय तुम्हाला देखव ना ती औषधी जाऊन ती मरून ती मंडळींनो दुपारचे 2 वाजलेत आणि हे बघा आपलं एवढं रोप होतं एवढं खणून झालं तेवढंच राहिलं आहे आणि मी ही जी जागा दिसते एवढं मूठ काढून हे बघा इकडं वर ठेवलेत आता इथं एवढं खणून झाल्यावर हे मूठ इथं वर नेऊन ठेवायचे नेऊन ठेवल्यावर इथून नाही वावरात पांगवायचे तिथं चिखल झाला तिथं चला काम स्टार्ट करतो पुन्हा डबल मंडळींनो 2:30 वाजलेत आणि फायनली हे रोप खणून झालं आणि जेवढे मूठ होते तेवढे पण मूठ काढून झाले बघा इथं काढलेत मूठ आणि बाकीचे मूठ नाही इथं काढलेत आता गादडी अशी टाकायची आणि हे बघा आतमध्ये नेऊन ठेवायची बघा इथे ठेवलेत तिथे ठेवलेत आणि तिकडं लगेच समोर भात लागवड चालू झाली एक फास्ट प्रोसेस आहे काही विषय नाही लवकर होईल काम लवकर होईल काय विषय नाही आपण ना आता हे जे मूठ ना इथले मूठ आपण ते बांधाच्या मिळायला नेऊ तिथं जवळच्या जवळ नाही का ठेवायला ओके म्हणजे चला मग काय करतील ते दोघंजण बाबांना ते इथलं मूठ आत नेतील आपली कामे इथून हे मूठ नेऊन हे इथून घेऊन इथं ठेवायचं ते इथून आत नेतील पांगून देतील आणि तिकडे लगेच भात लागवडचं काम चालू झालं स्टार्ट नाव आणि चला म्हण तुम्हाला भुका लागला नाही मला अर्धा का ना नाही रे का बाबा भुका नाही लागल्या चला लवकर दुपारचे 3 वाजलेत आणि जेवणासाठी चालू आहे हे बघा माणसं आहेत मागं आणि जेवायला जायचं आहे असा प्लॅन आहे चला जाऊया आता जेवण करायला शेताच्या बांधावर बसून ना जेवणाचा आनंद खरंच खूप छान आहे शेताच्या बांधावरती जेवणाचा आनंद घेऊ चला ओके मध्ये
नो आता ज्येष्ठ नेरी झाली. सह्याद्रीच्या पायथ्याशी भात लागवड करत असताना दुपारची नेरी शेताच्या बांधावरती बसून गेली ना, खरंच खूप आनंद भेटतो. एकदा ते सुख आहे ना तुम्ही अनुभवून बघा. खरंच एवढं सुख भेटतंय ना बाई का विचारूच नका. कारण का शेतावरच्या बांधावरती खालेली जी चटणी भाकर आहे ना, मिरची भाकर, तरी ती खरंच गोड लागते. आणि ते सुख आहे ना ते कुठं लपलेलं आहे. खरंच एकदा ते अनुभवून बघा तुम्ही कसं वाटतं बघा. खरंच खूप मजा येते, खूप आनंद वाटतो आणि दिवस एकदम सार्थक ठरला जातो. खरंच भाई आता जस्ट एवढ्यात नेरी झाले. चला आता पुन्हा एकदा आपल्या कामाला लागू. माणसं बघा ना, बाई माणसाला माणूस लागलाय. माणसाला तिकडे बघा वरती ऊन पडलाय, इकडे सावली आहे, इकडे ऊन पडलाय आणि इथे भात लागवड चालू आहे. हे बघा निसर्गाची एक वेगळीच रूप बघायला भेटते. किती सुंदर असं भाई माणसाला माणूस लागलाय. टोटल किती माणसात मला कळवण नक्की सांगा, तर मी सांगतो तुम्हाला. टोटल 37 माणसात आहे बघा. बाबू पुन्हा होता मंडळी. 5:15 झालेत आणि आपली फायनली हे जे वावर आहे ना ते ओकेमध्ये लावून झालं आहे बघा. काय विषय नाही, ऑल क्लिअर झालं आहे. आणि ती पोंडी पण लावून झाली आणि हे पण लावून झालं. आता इथं थोडंसं राहिलं आहे लावायचं, तेवढं बाकी राहिलं आहे, लावतील नाही. मंडळी नो भात लावणी ओकेमध्ये झाली आज. डायरेक्ट फायनल घोषित केले आज. बांधाचा डायरेक्ट टाळी वाजली आज, संपला विषय. चला आता घरी जाऊ. मी तसं पण आंघोळ करूनच आलो होतो खाली. आता येताना यायच्या आधी ना आंघोळ करून आलो तो, एकदम फ्रेश झालो आहे बघ. ओकेमध्ये डायरेक्ट फ्रेश होऊन आणि मगच आलो तो खाली. चला आता घरी जाऊ, जरा चहा घेऊ आणि मग गावात जाऊ. घरी गेलो, जरा चहा घेतला आणि मग आता जर्किंग वगैरे घालून, थंडी वाजते ना, जर्किंग घालून निघालो गावाच्या दिशेने. आता आपली आज आवनी फायनल झाली एकदम ओकेमध्ये, काय विषय नाही. तर फायनल आवणी होती आणि बांधाची. बांधामध्ये पाणी असतोय, पुरा असतोय, वळाचा वावर आहे का नाही, तर त्यामध्ये जरा मस्ती मजाक होतेच. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आता नानीची आणि मामीची कसं आहे, सर्व एकत्र आल्यावर थोडी मस्ती मजाक होतेच. सिमका #सिमका काही. हाच तर आनंद आहे गावाकडे, हाच तर आनंद आहे सह्याद्रीच्या पायथ्याशी, हाच तर आनंद आहे रांगणामध्ये. खरंच खूपच भारी. आणि ते सर्व असं सिमका बघून ना मनाला खूप आनंद झाला. कसं आहे, भांडणं बिणणं सर्व बाजूला राहिले, पण ही आपुलकी आहे, हे प्रेम आहे, हा आनंद आहे, हा उत्सव आहे खरंच. आणि कामकाज असंच होतं आहे, काम लवकर असंच होतं आहे. सर्व माणसं गोळी मिळीनं करून. आणि बघा ना किती काम पण आहे त्याच्यामध्ये, मस्ती पण आहे, आनंद पण आहे, सर्व काय गोष्टी आहेत. हीच गोष्ट भारी वाटते मनाला, हीच भावणारी हीच गोष्ट आहे, मनाला भावणारी हीच गोष्ट आहे. तर चला आज आपल्या सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेली शेती फायनली आपली आज भात लावणी कंप्लीट झाली एकदम ओकेमध्ये, काय विषय नाही. पुन्हा एकदा डायलॉग फेकतो तुमच्यापुढं. जगभरात प्रसिद्ध असलेला इंद्रायणी तांदूळ हा आमच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी पिकतो. ओके चला बाय बाय. व्हिडिओ कंटिन्यू करा. बाय बाय म्हणजे आता मी गावात जातोय. चलो कंटिन्यू. ऊन पाऊस पडतोय आणि मी वाट बघतोय इंद्रधनुष्याची, पण अद्याप इंद्रधनुष्य दिसत नाही कुठंच. कारण का जर ऊन पाऊस पडायला लागला ना, इंद्रधनुष्य पडतो कुठंतरी, दिसतो लगेच. हे बघा ऊन पाऊस पडतोय बघा. बाबो संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. हे बघा शो दिनगी पेटली ओवी,
दिवस ठेवू रात स्वाभिमानी लढवूया शेतकऱ्याची जात ही. गाणं जरा चुकलंय पण माझ्या भावना समजून घ्या. गाणं जरी चुकलं ना, माझ्या ज्या भावनात ना त्या तुमच्यापर्यंत पोचल्या असतील. खरंच मनाला भावणारं असं वातावरण आहे. चुम्मेश्वरी डायरेक्ट, काही विषय नाही. दिवसा ढवळा बेकरी झाली. गावात गेल्याच्या नंतर घरी आलो. आत्ता 8:30 वाजलेत. मस्त जेवण केलं आणि मस्त बसलो आता निवांत. तर चला, आजचा होता असा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. बाय बाय. जय जवान जय किसान.